क्रियापदाचे काळ व अर्थ. मराठीत काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात, जसे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. या प्रत्येक काळाचे प्रत्येकी 4 उपप्रकार पडतात, जसे साधा, चालू, त्यालाच आपण अपूर्ण म्हणतो. तिसरा प्रकार म्हणजे पूर्ण, तर चौथा प्रकार म्हणजे रीतिकाळ. काळ ओळखण्याची सोपी पद्धत. वाक्यात क्रियापद एकटेच असेल तर तो कोणता ना कोणता साधा काळ असतो. जसे मधु पुस्तक वाचतो, यात क्रियापद एकटेच आहे म्हणून वाक्याचा साधा वर्तमान काळ आहे. मधुने पुस्तक वाचले, साधा भूतकाळ, तर मधु पुस्तक वाचेल, भविष्यकाळ. कोणताही चालू काळ होण्यासाठी वाक्यात संयुक्त क्रियापद लागते. धातूला शक्यतो अ किंवा उ प्रत्यय असतो व पुढचा आहे, होता असेल शब्द मुख्य काळ ठरवतात. जसे ती नाचत आहे, याच्यात नाचत याच्या शेवटी अ आहे, तर पुढे आहे हा शब्द वर्तमान काळ दाखवतो. म्हणजे धातूच्या शेवटी अ किंवा उ असेल तर तो चालू काळ असतो व त्यापुढे येणारा शब्द हा मुख्य काळ ठरवतो. जसे ती नाचत आहे मध्ये चालू वर्तमान काळ, ती नाचत होती चालू भूतकाळ, ती नाचत असेल चालू भविष्यकाळ. पुढचा प्रकार आहे पूर्णकाळ. कोणताही पूर्ण काळ करण्यासाठी सुद्धा संयुक्त क्रियापद लागते. यामध्ये धातू साधिताच्या शेवटी ओ, ए, आ किंवा ई हा स्वर लागतो व पुढे आहे, होता, असेल हे सहाय्यक क्रियापद लागते. जसे त्याने चिंच खाल्ली आहे हा पूर्ण वर्तमान काळ, त्याने चिंच खाल्ली होती हा पूर्ण भूतकाळ, त्याने चिंच खाल्ली असेल हा पूर्ण भविष्यकाळ. पुढचा काळ आहे रीतिकाळ. घटनेची पुनरावृत्ती दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. धातूच्या शेवटी अ हा स्वर असतो तर पुढे येणारे शब्द त्याचा मुख्य काळ ठरवतात. जसे तो खोटे बोलत असतो, यामध्ये रीती वर्तमान काळ. तो खोटे बोलत असे रीती भूतकाळ, तर तो खोटे बोलत जाईल हा रीती भविष्यकाळ. वाक्याच्या शेवटी जर 2 क्रियावाचक शब्द असतील व त्यातून भिन्न क्रिया व्यक्त होत असतील तर फक्त शेवटच्या शब्दावरून वाक्याचा काळ ठरतो व तो काळ कोणता तरी साधा काळ असतो. जसे आई मंदिरात जाऊन आली साधा भूतकाळ, आई मंदिरात जाऊन येईल साधा भविष्यकाळ, आई मंदिरात जाऊन येते साधा वर्तमान काळ. काळांचे उपयोग. पहिला आपण पाहूया वर्तमान काळ. पहिला प्रकार आहे साधा वर्तमान काळ. शास्त्रीय नियम, नित्य घटना, त्रिकाल सत्य, सुविचार नेहमी साध्या वर्तमान काळात असतात. जसे मी सकाळी लवकर उठतो, सूर्य पूर्वेला उगवतो, पाण्याचा उत्कलनांक 100° आहे, शेळी गवत खाते, रविवारनंतर सोमवार येतो, काखेत कळसा गावाला वळसा, यासारखी वाक्य नेहमी साध्या वर्तमान काळात असतात. पुढचा प्रकार आहे भूतकाळातील घटना नाटकी स्वरूपात साध्या वर्तमान काळातून दर्शवितात. याला ऐतिहासिक वर्तमान असे म्हणतात. महाराज तलवार उपसतात व शत्रूवर हल्ला करतात. त्याचबरोबर गांधीजी हे राम म्हणतात व प्राण सोडतात. हे वाक्य जरी वर्तमान काळात असले तरी घटना मात्र भूतकाळातील आहे म्हणून याला ऐतिहासिक वर्तमान असे म्हणतात. भविष्यकाळात लगेच घडणारी क्रिया साध्या वर्तमान काळातून दर्शवितात. याला सनिहित भविष्यकाळ असे म्हणतात. यामध्ये येणारी वाक्य आज्ञा व कृती या प्रकारचे असतात. आपण मोठ्याने सांगा, मी लिहून घेतो. यामध्ये लिहून घेण्याची क्रिया जरी भविष्यकाळात होणार असली तरी वाक्याचा काळ मात्र साधा वर्तमान काळ वापरलेला आहे. लगतचा भूतकाळ सांगताना साध्या वर्तमान काळाचा वापर करतात. याला सनिहित भूतकाळ असे म्हणतात. यामध्ये मोडणारी वाक्य कृती व परिणाम असतो. अगोदर कृती होते व नंतर तिचा परिणाम दिसतो तेव्हा ते सनिहित भूतकाळाचे वाक्य असते, परंतु प्रत्यक्षात वर्तमान काळ वापरलेला असतो. जसे गुरुजी येतात तोच मुले गायब, ती उठते तोच तुम्ही पसार. पुढचा काळ आहे चालू वर्तमान काळ.
एखादी क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. जसे आई स्वयंपाक करत आहे, बाबा पेपर वाचत आहेत. पुढचा काळ आहे पूर्ण वर्तमान काळ. नुकतीच पूर्ण झालेली क्रिया दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. जसे मुलाने पुस्तक वाचले आहे, आईचा स्वयंपाक झाला आहे. रीतिवर्तमान काळ. रीतिवर्तमान काळातून वर्तमानात एखादी घटना सातत्याने घडते किंवा तिची पुनरावृत्ती होते हे दर्शविले जाते. जसे ती नाचत असते, तो नेहमीच उशिरा उठतो. पुढचा काळ आहे तो म्हणजे भूतकाळ. पहिला प्रकार साधा भूतकाळ. साध्या भूतकाळातून पूर्वी घडलेली क्रिया दर्शविली जाते. जसे महाराज शौर्याने रडले, तिने गृहपाठ केला, तो शाळेत गेला. जर तरचे संकेतार्थी वाक्य तयार करण्यासाठी सुद्धा साधा भूतकाळ वापरतात. जसे जर तो आला तर ठीक. पुढचा प्रकार आहे वर्तमान काळातील चालू क्रिया संपण्याच्या बेतात असताना ती साध्या भूतकाळाने दर्शवितात. म्हणजे प्रत्यक्षात डोळ्यांना साधा भूतकाळ दिसतो परंतु ती क्रिया चालू असते. जसे ती पहा बस आली. यात बस समोरून येत असताना सुद्धा आपण साध्या भूतकाळाचा वापर केला आहे. वाक्याचा काळ विचारल्यास तो साधा भूतकाळ सांगावा. ते पहा गुरुजी गेले. पुढचा प्रकार आहे निसंशय भूतकाळ. एखादी क्रिया भविष्यकाळात खात्रीने होणार हे दर्शवण्यासाठी साधा भूतकाळ वापरतात. जसे गृहपाठ पूर्ण कर नाहीतर शिक्षा झालीच म्हणून समज. अशी वाक्य अट व परिणाम या प्रकारात मोडतात. पुढचा काळ आहे चालू अपूर्ण भूतकाळ. भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. जसे आईचा स्वयंपाक चालू होता, तो पेपर वाचत होता. पुढचा काळ आहे पूर्ण भूतकाळ. भूतकाळात एखादी क्रिया घडून गेली होती हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. जसे त्याने निबंध लिहिला होता, तिचे जेवण झाले होते. पुढचा काळ आहे रीतिभूतकाळ. भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. जसे मामाच्या गावी गेल्यावर मी नदीकाठी गोट्या खेळत असे, तो खोटे बोलत असे. पुढचा काळ आहे भविष्यकाळ. भविष्यकाळातील पहिला प्रकार साधा भविष्यकाळ. भविष्यात घडणारी क्रिया दर्शवण्यासाठी या काळाचा वापर होतो. जसे पुढच्या आठवड्यात मी मुंबईला जाईल. संकेतदर्शक वाक्यातून सुद्धा साधा भविष्यकाळ वापरला जातो. जर तू येशील तर मी मदत करेन. अंदाज किंवा अशक्यता दर्शवण्यासाठी सुद्धा साधा भविष्यकाळ वापरतात. जसे आई घरात असेल, सर्वच कसे बुडतील. पुढचा प्रकार आहे चालू भविष्यकाळ. भविष्यकाळात एखादी क्रिया चालू असेल हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. जसे ती खेळत असेल, तो बोलत असेल. पुढचा काळ आहे पूर्ण भविष्यकाळ. भविष्यात एखादी घटना घडलेली असेल हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. जसे त्याने पुस्तक वाचले असेल. आणि शेवटचा काळ आहे तो म्हणजे रीतिभविष्यकाळ. एखादी क्रिया भविष्यात पुन्हा पुन्हा घडणार हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. जसे ती नाचत जाईल. क्रियापदाचे अर्थ. क्रियापदाचे खालीलप्रमाणे 4 अर्थ आहेत. पहिला अर्थ आहे स्वार्थ, दुसरा आज्ञार्थ, तिसरा विद्यार्थ, तर चौथा संकेतार्थ. पहिला प्रकार पाहूया, स्वार्थ. कोणतेही माहिती सांगणारे वाक्य हे विधानार्थी वाक्य असते व विधानार्थी वाक्य म्हणजे स्वार्थी वाक्य असते. यातून फक्त काळाचा बोध होतो व वाक्य फक्त स्वतःचीच माहिती देते. जसे तो पाणी भरतो, आई स्वयंपाक करते, ती अभ्यास करते. पुढचा प्रकार आहे आज्ञार्थ. व्यक्ती कितीही मोठी असली तरी तिला एखादे काम सांगितल्यास ते वाक्य आज्ञार्थीच असते. धातूला शक्यतो अ, आ, उ प्रत्यय जोडून आज्ञार्थी क्रियापद बनविता येते. जसे बस, बसा, बसू. आज्ञा कोणत्या प्रकारची आहे यावरून आज्ञेचे वेगवेगळे प्रकार पडतात. जसे रामू पाणी आण ही प्रत्यक्ष आज्ञा आहे
तर गुरुजी एवढे काम करा ही विनंती आहे. देवा माझे भले कर प्रार्थना, तर सुखी रहा हा आशीर्वाद. नेहमी खरे बोला हा उपदेश, तर औषध वेळेवर घ्या हा सल्ला. मला तुमचा पेन द्या ही मागणी, तर एवढा लाडू खा पाहू ही सौम्य आज्ञा. तर मी आत येऊ ही अनुमोदक आज्ञा. आज्ञा कोणत्या प्रकारची आहे व समोर व्यक्ती कोण आहे यावरून आज्ञेचे अशा प्रकारे वेगवेगळे प्रकार पडतात. पुढचा प्रकार आहे विध्यर्थ. कर्तव्य, इच्छा, योग्यता, विनंती, तर्क, शक्यता व्यक्त करणारी क्रियापदे विध्यर्थी असतात. यात आज्ञेप्रमाणे बंधन नसते, तर ती फक्त एक इच्छा असते. म्हणून या वाक्याला इच्छार्थक वाक्य असे सुद्धा म्हणतात. धातूला शक्यतो वा वी वे प्रत्यय असल्यास ते विध्यर्थी क्रियापद मानावे. जसे कृपया सहकार्य करावे ही विनंती, आज पाऊस पडावा ही शक्यता, मला चांगले गुण मिळावेत ही इच्छा, तर ती बहुधा शाळेत असावी हा तर्क, थोरांची आज्ञा पाळावी कर्तव्य, तर या पदासाठी BA उत्तीर्ण असावे ही योग्यता. चौथा प्रकार आहे संकेतार्थ. जर तर अर्थाने जोडलेली कोणतेही वाक्य संकेतार्थी असते. जसे जर अभ्यास केलास तर यश मिळेल, जर लवकर आलात तर बागेत जाऊ, पास झालो की पेढे वाटील. शेवटचा प्रकार आहे आख्यात विकार. संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात असे म्हणतात. लिंग, वचन, पुरुष यामुळे क्रियापदाच्या रूपात जो 7 प्रकारे बदल होतो त्याला आख्यात विकार असे म्हणतात. यासाठी विद्यार्थ्याने पुस्तकातील चार्ट पाहावा व तो पाठांतर करावा. सर्वाधिक विद्यार्थी घडविणारे द विनर्स करिअर पॉइंट औरंगपुरा औरंगाबाद आणि स्कॉलर करिअर अकॅडमी श्रीमंत कलेक्शन कुमठेकर रोड पुणे येथे राज्यसेवा, PSI, STI असिस्टंट वर्ग 3 च्या पदासाठी आजच प्रवेश घ्या. संपर्क 9822375210 आणि 9011025700. याशिवाय ऑनलाईन संपर्कासाठी www.shindesir.com